लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता ती पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने आपणा सर्वांना मी एलन लोबो शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया माझी विनंती आहे की हा संदेश तुम्ही लाईक करावा व इतरांबरोबर तुम्ही शेअर करावा आणि आमचे असे नवीन नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळत राहावे म्हणून तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। प्रियजन हो, आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत। त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, पवित्र आत्म्याची विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये भूमिका। आम्ही सर्व मनुष्य या जगात पापात जन्मलो। आम्हाला पापांतून बाहेर काढणे आणि आम्हाला आमची जी मूळ अवस्था होती, ज्या देवाने आम्हाला बनविले, त्या अवस्थेत आम्हाला पुन्हा परत घेऊन जाण्याची भूमिका पवित्र आत्म्याची आहे। पवित्र आत्मा आहे कोण? पवित्र आत्मा नक्की काय करतो आणि पवित्र आत्मा आम्हाला कसा मिळेल, हे सर्व आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे। आजच्या जगात पवित्र आत्म्याला कोणी एक महान शक्ती समजतात, गूढ शक्ती समजतात। काही जण त्याला एक व्यक्तिगत अशी शक्ती मानतात, परंतु बायबल पवित्र आत्म्याविषयी काय म्हणते हे आम्हाला समजणे गरजेचे आहे। म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा जो संदेश आहे आपण सर्वजणांनी तो आवर्जून शेवटपर्यंत पाहावा अशी आपणा सर्वांना मी विनंती करीत आहे। गॉड ब्लेस यू। योहान वर्तमान याचा 16वा अध्याय 12 वचनापासून मी वाचत आहे। मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत। तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल। तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हाला कळवेल। जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हाला कळवेल। आमेन। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देव। आम्हा सर्वांना या वचनांनी तो आशीर्वादित करो। आमेन। योहान वर्तमान 15 अध्याय 26 वचन म्हणते, परंतु जो पित्यापासून निघतो त्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन। तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल। प्रियजन हो, हा पित्यापासून निघणारा आत्मा आहे। येशू ख्रिस्ताचा जन्म पवित्र आत्म्यापासून झाला होता आणि ज्याच्यापासून आमचा जन्म होतो तो आमचा बाप असतो, कारण तो जनक असतो, म्हणून त्याला पिता म्हणण्यात येते। आणि येशू ख्रिस्ताचा पिता पवित्र आत्मा आहे। ही गोष्ट आम्हा सर्व ख्रिस्ती व्यक्तींना समजणे गरजेचे आहे। येशू ख्रिस्ताने देवाची ओळख करून देताना म्हटले की देव आत्मा आहे, आत्मे नाहीत अनेक वचन। देव एक वचन, देव आत्मा आहे। अर्थात या जगामध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा असे देवाचे 3 तुकडे करून टाकलेले आहेत। हे रोमन कॅथलिक चर्चच्या द्वारे इसवी सन 325 साली खोटी शिकवणूक स्थापित झाली आणि हीच शिकवणूक गेल्या 2000 वर्षात प्रचलित झाली। प्रोटेस्टंट चर्चेस ज्या वेळेला वेगळे झाले रोमन कॅथलिक चर्च मधून, त्यांनीही या त्रैक्य देवाची शिकवणूक तशीच घेतली जशी ती रोमन कॅथलिक चर्च शिकविते, त्याचप्रमाणे त्यांनीही ते घेतले। अर्थात पवित्र आत्मा हा देवत्वातला तिसरा व्यक्ती नाहीये। या अख्ख्या बायबल मध्ये कोणीतरी शोधून मला दाखवावे की या बायबल मध्ये एक तरी शब्द असा लिहिलेला आढळेल की पवित्र आत्मा हा देवत्वातला तिसरा व्यक्ती असावा। प्रियजन हो, ही सर्व त्रैक्य देवाची शिकवणूक ही बायबलवर आधारित नाही। याला पॅगन डॉक्ट्रिन म्हणतात, अर्थात मूर्तीपूजक अशा लोकांतून आलेली ही शिकवणूक आहे। ही देवाकडून आलेली नाही। पवित्र आत्मा हा तिसरा व्यक्ती नाही। पवित्र आत्मा हा स्वतः देव आहे। उत्पत्ती 1 अध्याय 2 वचन म्हणते, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता। हा देवाचा आत्मा म्हणजे कोण? प्रियजन हो, देव आणि देवाचा आत्मा वेगळा नाही। तुम्ही आणि तुमचा आत्मा जसा वेगळा नाही तसा देव आणि देवाचा आत्मा वेगळा नाही। इफेसकरास पत्र याचा 4 अध्याय 4 वचन आम्हाला म्हणते,
तुम्हात झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, एकच, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. पित्याचा आत्मा वेगळा नाही, पुत्राचा आत्मा वेगळा नाही आणि पवित्र आत्म्याचा आत्मा वेगळा नाही. बायबल आम्हाला स्पष्ट शिकविते, देव एकच आहे, आत्मा एकच आहे, शरीर एकच आहे, बाप्तिस्मा एकच आहे, आशा एकच आहे. स्तोत्र संहिता 139 अध्याय आणि याचं वचन 7 म्हणते, मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवील, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. अर्थात पवित्र आत्मा सर्वव्यापी आहे. पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. पवित्र आत्मा स्वयं देव आहे, हे आम्ही ओळखायला हवे. पवित्र आत्म्याची आम्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील भूमिका ही अद्भुत आहे. ही विविध प्रक्रियेतून आम्हाला नेत असते. रोमकरसपत्र 8 अध्याय 29 वचन म्हणते, कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. असे काही देवाकडून निवडलेले व्यक्ती आहेत ज्यांच्याविषयी देवाला अगोदरच पूर्वज्ञान आहे की हे पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनविले गेले पाहिजेत, अर्थात ख्रिस्त येशूच्या प्रतिमेप्रमाणे, म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवलेले आहे. अशा लोकांच्या बाबतीत पवित्र आत्मा अद्भुत कार्य करीतो. अर्थात प्रत्येक ख्रिस्त शिष्य हा गुरु समान म्हणजे ख्रिस्ता समान व्हावा इथपर्यंत आम्हाला त्याला न्यायचे आहे. पवित्र आत्म्याशी आमची गाठ पहिल्यांदा तेव्हा पडते सत्याचे वचन ऐकल्यावर. आमच्या जीवनात पवित्र आत्मा आमच्या पापांबद्दल आम्हाला खात्री देतो आणि आम्हाला हे दाखवितो की मी पापी आहे. आणि त्यावेळेला पवित्र आत्म्याचं पहिल्यांदाच कार्य मनुष्याच्या जीवनात येथून सुरुवात होते. अर्थात मी पापी आहे, मी घोर पापी आहे हे पवित्र आत्मा आम्हाला पटवून देतो. येथे सर्व मानवी वादविवादाची समाप्ती करीतो. केवळ आम्ही पापी आहोत एवढं दाखवून पवित्र आत्म्याचं काम संपत नाही, तर आम्हाला पापांतून काढण्यासाठी तो आम्हाला कळवितो की तुम्ही जर पापातच राहाल तर तुमचा जीवात्मा नाश पावेल आणि दुसरा मृत्यू येईल. हा आम्हाला दैवी क्रोध, न्याय आणि सार्वकालिक शिक्षा यांतून वाचविण्यासाठी पश्चाताप ही हा पवित्र आत्माच देतो. तर आम्हाला पापक्षमा व देवाची कृपा, दया यांची किती आवश्यकता आहे हे पवित्र आत्मा दाखवितो. देवाने मस पाप्यासाठी काय उपाय केला आहे हे तो आम्हाला समजवितो व तारणाऱ्याबद्दल विश्वास निर्माण करीतो व आम्हाला काल्वरीवरील क्रूसाकडे पश्चातापी हृदयाने आणतो. मनुष्याला पापाच्या गुलामीतून मुक्त करणे हे पवित्र आत्म्याची आमच्या जीवनातील भूमिका आहे. म्हणून पवित्र आत्मा आम्हाला पाप कबुली आणि खरा पश्चाताप देतो की आम्ही देवाकडे खऱ्या रीतीने प्रामाणिकपणे आमच्या पापांची कबुली द्यावी. एक प्याला जर आमच्या हातून खाली चिखलात पडला असेल तर त्याला आम्ही धुतल्याशिवाय त्याला आम्ही पुन्हा उपयोगात आणू शकत नाही. त्याला धुवावे लागते, साफ करावे लागते. तेव्हा ज्या स्थानांतून तो पडला होता त्या स्थानी त्याला पुन्हा न्यावे लागते. हीच गोष्ट आमच्या बाबतीत पवित्र आत्मा करीत असतो. पवित्र आत्मा हा त्यावेळेला आम्हाला पश्चाताप करण्यास लावतो आणि आम्हाला पापमोचनाकडे नेतो. तुम्ही आणि आम्ही पापाने डागाळलेले आहोत. आमच्यावर जे काही कलंक आहेत, डाग आहेत, सुरकुते आहेत, या सर्व येशूच्या रक्ताने जेव्हा धुतल्या जातात आणि पापमोचन मिळते, पापमोचनाचे कार्य, याचे सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्त हे देवाचे जे संपूर्ण नाव आहे त्यामध्ये घडत असते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जिथपर्यंत आमचा पाण्यात बाप्तिस्मा होत नाही तिथपर्यंत पापमोचन प्राप्त होऊ शकत नाही. या संपूर्ण बायबलमध्ये पवित्र आत्मा मिळण्याचा एकमेव मार्ग दिलेला आहे आणि ते वचन प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन आहे. करंथीकरास पहिले पत्र याचा 3 अध्याय 16 वचन म्हणते, तुम्ही देवाचे मंदिर आहात
आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? अर्थात तुम्ही आणि आम्ही, आमचे हृदय जे आहेत हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. येशूच्या रक्ताने पापमोचनाचे कार्य ज्या वेळेला आमच्यात समाप्त होते, त्यावेळेला पवित्र आत्म्याने आमच्यामध्ये घर करावे, त्याने आमच्या बरोबर सर्वदा राहावे. म्हणून आमची हृदय जे ख्रिस्ताच्या रक्ताने धुतली गेलेली आहेत ते देवाचं मंदिर बनावं, ही देवाची योजना आहे. ही भूमिका पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये पार पाडतो. तेव्हा आम्ही देवाचे मंदिर बनतो, देवाचा आत्मा आमच्यात वास करू लागतो. तेव्हाच आम्हाला पवित्र करण्यात येते, शुद्ध करण्यात येते. तेव्हाच देव आमच्यात वास करू शकतो. ही प्रक्रिया आहे भाऊ बहिणीनो. म्हणजे देव आमच्या मध्ये येऊन त्याने आमच्यात वास करावा. देवाचा वास, पवित्र आत्म्याचा वास जेव्हा आमच्या मध्ये होतो तेव्हा आम्ही देवाचे मंदिर बनतो. पवित्र आत्मा आमच्यात देवाच्या कार्याला आरंभ करीतो. जसा एक शिल्पकार एक ओबडधोबड ओंडक्यावर कार्याला सुरुवात करीतो, यासाठी की जे काम त्याने हाती घेतले आहे, जे चित्र त्याच्या मनात अस्तित्वात आहे ते सिद्धीस न्यावे. अशाच पद्धतीने आम्ही जे ओबडधोबड त्या आमच्या जीवनात पवित्र आत्मा अशाच प्रकारे कार्य करू लागतो की आम्हाला ख्रिस्ताचं स्वरूप प्राप्त व्हावे. पवित्र आत्मा ह्याच्यापासून नवीन जीवनाला सुरुवात होते. अर्थात हा जीवन देणारा आत्मा आहे. ज्या वेळेला देवाशी आमचा समेट होतो आणि देवाचे कार्य आमच्या जीवनात सुरू होते, तेव्हा अविनाशी बीजाद्वारे आम्हाला नवा जन्म प्राप्त होतो. पवित्र आत्म्यापासून आमचा जन्म होतो. पवित्र आत्मा आमचा बाप बनतो आणि आम्ही त्याची लेकरे बनतो. आम्ही नवी सृष्टी बनताच आमचा दृष्टिकोनही तो नवा करीतो. जगाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन तो बदलतो. जो पूर्वी ऐहिक होता तो बदलून आम्हाला आध्यात्मिक प्रवृत्तीचे करीतो. लूका शुभवर्तमान याचा 24 अध्याय 49व्या वचनात प्रभू येशूने स्वर्गारोहण होण्याच्या वेळेला काय म्हटले? पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा. अर्थात तुम्ही सामर्थ्य ल्यालेले व्हाल व माझे साक्षीदार व्हाल. अर्थात येशू हे जाणत होता की त्याच्या शिष्यांना माझे कार्य म्हणजे माझी सेवकाई पुढे नेण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची फार गरज आहे. तरच ते माझे साक्षीदार जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बनतील. अर्थात पवित्र आत्मा विश्वासी लोकांना सामर्थ्य देण्याचे काम करीतो. ही त्याची भूमिका आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय याचं 17वं वचन म्हणते, जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाहीत अथवा त्याला ओळखीत नाहीत. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. पवित्र आत्म्याची भूमिका आमच्या जीवनात एक शिक्षक म्हणजे गुरु म्हणून ही आहे. गुरुचे काम प्रत्येक शिष्यांना ज्ञान देण्याचे आहे. अर्थात गुरु आणि शिष्य हे नाते पवित्र आत्मा जोडतो. अर्थात तोच खरा शिक्षक आहे, ज्याला माहित आहे कसे प्रत्येक शिष्याला घडवावे. प्रत्येक ख्रिस्त शिष्य तो असतो जो पवित्र आत्म्याकडून शिक्षणाची आवड धरितो व गुरुला अनुसरतो. प्रत्येक ख्रिस्त शिष्याची प्रगती गुरुशी एकनिष्ठ राहिल्याने होते. प्रत्येक ख्रिस्त शिष्याचे लक्ष गुरु समान बनणे हे आहे. अर्थात सर्वश्रेष्ठ शिष्य बनणे हे आहे. अर्थात पवित्र आत्मा आमचा गुरु शिक्षक असल्या कारणाने त्याच्याकडे सर्व प्रकारचे ज्ञान आहे, ज्यामुळे ख्रिस्त शिष्य बनलेल्या आम्हाला त्याच्या अधीन राहून शिकणे आहे. यशायाचं पुस्तक 11वा अध्याय 2रं वचन म्हणते, परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. अर्थात आत्मा एकच आहे, पवित्र आत्मा, परंतु त्याचे विविध प्रकारचे वैशिष्ट्ये दर्शविलेले आहेत. सुज्ञानाचा, समंजसपणाचा आणि ज्ञानाचा आत्मा तो आहे. कलैसेकरस पत्र 2रं अध्याय 3रं वचन म्हणते, त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. पवित्र आत्म्याची अजून भूमिका आहे काउन्सिलर म्हणून, अर्थात सल्लागार. पवित्र आत्म्याचे काम आम्हाला मसलत देणे, आमचा सल्लागार बनणे आहे. अर्थात मार्गदर्शक. अर्थात तो आम्हाला मार्गदर्शन करीतो.
त्याची इच्छा आहे की आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने कायम चालावे. आम्ही ज्या वेळेला पवित्र आत्म्यात बनून राहतो आणि पवित्र आत्मा ही आमच्यात बनून राहतो, तेव्हा आमची आध्यात्मिक वाढ घडते आणि आम्ही परिपक्वतेला पोहोचतो. पवित्र आत्मा कधीच आमच्यावर जबरदस्ती करीत नाही किंवा आमच्यावर दडपण आणत नाही, तर आमच्या इच्छा स्वतंत्रतेचा आदर ठेवून आम्हाला समज देतो. तो कधीच आम्हाला गोंधळात ठेवत नाही. एकदा का आम्हाला देवाच्या पवित्र आत्म्याची वाणी ऐकण्याचा सराव झाला की आम्हाला तो पवित्र आत्मा पारख देतो. तो देवाचे विचार आम्हाला प्रकट करीतो, यासाठी की देवाची उत्तम, परिपूर्ण व ग्रहणीय इच्छा, उत्तम मनोदय, संकल्प आमच्याविषयी काय आहे हे तो प्रकट करीतो. अर्थात जसं एक GPS आम्हाला आमची पोझिशन दाखविते, आम्ही कुठे उभे आहोत, तसाच पवित्र आत्मा आमच्या आतमध्ये GPSचेच काम करीतो. आम्ही नक्की कुठे उभे आहोत हे आमचे स्थान आम्हाला दाखवितो. आम्ही जर पवित्र आत्म्याचे नेतृत्व सोडून बहकलो असू तर तो आम्हाला उचित दिशेकडे वळविण्यास आम्हाला आदेश देतो. तो आम्हाला बदलतो, आमच्या मनाला, आमच्या विचारांना बदलतो आणि आम्हाला योग्य निर्णय घेण्यास, योग्य निवड करण्यास आम्हाला सहाय्य करीतो आणि आमचे शारीरिक, आध्यात्मिक धोक्यापासून आमचे संरक्षण करीतो. पवित्र आत्मा आमचा कम्फर्टर आहे, अर्थात सांत्वन करता. अर्थात अनेक वेळेला आमच्या जीवनामध्ये चिंता, भीती, निराशा येते. अशा सर्व परिस्थितीत जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याचं सहाय्य मागतो, तो पवित्र आत्मा त्या सर्व गोष्टी घालवून देतो, आम्हाला धैर्य देतो, आमच्या मनात शांती देतो, आमच्या जीवनासाठी आशा निर्माण करीतो. अर्थात प्रभूचं वचन म्हणते की मी तुम्हाला कधीच अनाथ सोडणार नाही. अर्थात अनाथ हा शब्द आम्ही ऐकल्यावर आम्हाला कळेल की असा व्यक्ती ज्याचा कोणीच या जगात नाही, आणि अशा व्यक्तीला कोण सहाय्य करील. देवाची हीच इच्छा आहे की तुम्हाला आणि आम्हाला त्याला कधीच अनाथ सोडायचं नाही, तर पवित्र आत्म्याची साथ आमच्या बरोबर कायम राहावी अशी त्याची इच्छा आहे. म्हणून योहान सुवर्तमान 14:19 वचन म्हणते, आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. अर्थात पवित्र आत्म्याची जी भूमिका आहे ती विश्वासणाऱ्यांबरोबर आहे. जग त्याला पाहू शकत नाही, ओळखू शकत नाही. पवित्र आत्मा हा प्रकटीकरणाचा स्रोत आहे. हा देवाचा आत्मा असल्या कारणाने तो देवाचे विचार आम्हाला कळवितो. करंथीकरास पहिले पत्र याचा 2 अध्याय याचं वचन 10 पासून मी वाचत आहे. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले. पवित्र आत्मा हे प्रकट करण्याचं काम करीतो. ध्यानात घ्या, पवित्र आत्म्याचं काम आम्हाला दैवी प्रकटीकरण द्यावे हे आहे. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्यांच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्यांच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे. बघा, एका माकडामध्ये माकडाच्याच गोष्टी कळतात, त्याला माणसाच्या गोष्टी कळू शकत नाही. माणसाला माणसाच्या गोष्टी माणसाच्या भाषेत त्याला कळविल्यावर गोष्ट कळते. तसं देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आणि सर्वात मूर्खपण काय माहित आहे, देवाच्या गोष्टी समजण्यासाठी सेमिनरी उघडलेले आहेत, अनेक थिओलॉजी कॉलेज उघडलेले आहेत. जन हो, येथे वचन स्पष्ट म्हणते की आम्ही आमच्या मनुष्याच्या प्रशिक्षणाद्वारे देवाच्या गोष्टी जाणू शकत नाहीत. लक्षात घ्या, देवाच्या गोष्टी जर आम्हाला कळायच्या असतील तर पवित्र आत्माच आम्हाला त्या गोष्टी कळवू शकतो. त्या आम्ही कोणती डिग्री प्राप्त केल्याने, आम्ही खास PhD केल्याने आम्हाला कळू शकणार नाही. आज या जगामध्ये म्हणून डिग्रीच्या मागे लोक आहेत, कारण हे वचन ते समजत नाहीत. म्हणून संत पौलाला हे जेव्हा कळलं तेव्हा त्याने अनेक डिग्र्या मिळविल्या होत्या. गमिलेलच्या कॉलेजमध्ये शिकलेला. त्यावेळेला तो म्हणाला की हे सर्व केर कचरा आहे. पेत्र जो अंगठा बहादूर, त्याला पवित्र आत्मा मिळाला तेव्हा तो पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याने संदेश दिला आणि 3000 लोक बदलले. हे पवित्र आत्म्याचं काम आहे प्रियजन हो. योहान सुवर्तमान याचा 14 अध्याय आणि याचं 26 वचन म्हणते, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल. पेत्राचे 2 पत्र 1 अध्याय 20-21 वचन म्हणते की देवाचे वचनाचा उलगडा कोणाही माणसाला
स्वतःच्या कल्पनेने होत नाही. उलगडा करून देण्याचे काम लेखकाचे आहे. पवित्र आत्मा या बायबलचा लेखक आहे. त्यानेच हे अख्खं बायबल लिहिलं आहे. त्यालाच माहित आहे, तोच याचा परफेक्ट योग्य अनुवाद करू शकतो. जर पवित्र आत्माच आम्हाला मिळाला नाही तर हे बायबल कसं काय कळणार? काय आम्ही थिओलॉजीचा अभ्यास करू, PhD करू, सेमिनरीत अनेक वर्षे घालवू, त्याने आम्हाला अभ्यास कळेल? हे वचन कळेल? बिलकुल कळू शकत नाही. प्रियजन हो, ही गोष्ट आम्हाला कळणे फार आवश्यक आहे. इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय 17 वचनापासून मी आपणापुढे वाचत आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. येशू ख्रिस्ताला ओळखणं गरजेचं आहे. आज याचीच आम्हा सर्व ख्रिस्ती जनांना गरज आहे. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतर्चक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती? पवित्र जनांमध्ये म्हणजे ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये, निवडलेल्यामध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. देवाने आपले वैभव, त्याची समृद्धी, त्याचं जे स्वर्गीय न कोमजणारे वतन ठेवलेले आहे, ती समृद्धी काय हे आम्हाला प्रकटीकरणाद्वारे कळेल. आणि ते प्रकटीकरण देण्याचं काम पवित्र आत्म्याचे आमच्या जीवनामध्ये आहे. आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. याची ओळख आम्हाला मिळावी ही देवाची इच्छा आहे. म्हणून आम्हा प्रत्येकाला पवित्र आत्म्याची गरज आहे. तो आमचे डोळे, अंतकरणाचे डोळे उघडतो आणि तेव्हा आम्हाला दिव्य दृष्टी मिळते. तेव्हा आम्हाला कळते पवित्र आत्मा मनुष्याला सत्याचं ज्ञान प्रकट करीतो आणि त्याला पटवून देतो. खरे काय, खोटे काय, तो सत्याचा आत्मा आहे. आणि जे सत्याचे आहेत तेच ही वाणी ओळखतात. करंथीकरास पहिले पत्र 2 अध्याय याचं 12वं वचन म्हणते, आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, या जगामध्ये पण एक आत्मा आहे. वचन काय म्हणते? आपल्याला जगाचा आत्मा नव्हे. जगाचा आत्मा हा सैतानाचा आत्मा आहे, भित्रेपणाचा आत्मा आहे, दासपणाचा आत्मा आहे. तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे. देवापासून जो आत्मा निघतो तो देवाचा आत्मा आहे, तो पवित्र आत्मा आहे आणि तो त्याने आम्हाला दिला आहे. यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. प्रियजन हो, पवित्र आत्म्याची भूमिका आम्हाला समजून घेणे फार गरजेचे आहे. योहान कृष्ण शुभवर्तमान 16 अध्यायातल्या 13व्या वचनात आम्ही पाहतो की हा सत्याचा आत्मा आहे आणि त्याचे कार्य आम्हा सर्वांना सर्व सत्यात घेऊन जाण्याचे आहे. अर्थात प्रियजन हो, देव आपल्या स्वतःची ओळख नित्य सत्याचा देव म्हणून देतो. सत्य हे विश्वामध्ये फक्त देवामध्ये अस्तित्वात आहे. येशूने पिलातासमोर साक्ष दिली की तो सत्याची वाणी आहे. जो सत्याचा आहे तोच त्याची वाणी ओळखतो. म्हणून त्याने म्हटले, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील आणि माझ्या मागे येतील. बायबल हे देवाने संपूर्ण मानवजातीसाठी दिलेले सत्याचा खजाना असलेले दैवी प्रेरणेचे परिपूर्ण पुस्तक आहे. जग हे सत्यापासून अपरिचित आहे. म्हणूनच तर सत्य या जगात वादाचा विषय आहे. संपूर्ण जग सत्यापेक्षा रूढी, परंपरा, मानवी रीतीभाती यांना फार किंमत देताना आढळते. अर्थात सत्य हे अनंत आहे व ते कोणालाही बनविता येत नसते. सत्याशी असहमत होणे म्हणजे सत्याचा नकार करणे होय. हे सत्याचे वचन आम्हाला मानवी संप्रदाय, रूढी, परंपरा व अर्धवट सत्याचे गुलाम बनलेले असतात अशांना सत्याची फार गरज असते. यासाठी की त्यांच्या जो खोटा भरोसा त्यांच्या तारणाविषयी निर्माण झालेला आहे तो सत्यावर आधारित नसतो, तो फोडून टाकावा. हे कार्य सत्याचा आत्मा करीतो. खरे व एकमेव शुभवर्तमान जे प्रेषितांच्या द्वारे दिले गेले, त्यांच्या पायावरच ख्रिस्ताची मंडळी उभी केली गेली, त्या सर्व सत्यात हा आत्मा घेऊन जातो. देवाचा संपूर्ण मनोदय म्हणजे होल काउन्सिल ऑफ गॉड, ख्रिस्ताची संपूर्ण खरी शिकवणूक आणि ख्रिस्ती जीवन याचे तत्व तो प्रकट करीतो. सत्याचा आत्मा असत्य काय आहे त्याचे विक्राळ स्वरूप पूर्णतः उघड करीतो. असत्याबद्दल आमच्यात द्वेष निर्माण करीतो व सत्याकडेच आम्ही केंद्रित राहावे असे करीतो. हा सत्याचा आत्मा मला खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहोचवितो. इफिस्करास पत्र 1 अध्याय 13वं वचन म्हणते, तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या
देऊ केलेल्या, लगेच मिळालेला नाही, पुढे मिळणार आहे, देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या ठाई जेव्हा आम्ही येतो तेव्हाच पवित्र आत्म्याचा शिक्का आम्हाला देव देतो. पवित्र आत्मा आम्हा विश्वासणाऱ्यांना शिक्का मारून मुद्रित करीतो. अर्थात येशूने म्हटले की हे पित्या, जे तुम्हाला दिले आहेत त्यांतील एकालाही मी हरवू देणार नाही. अर्थात शिक्का मारून मुद्रित करण्याचा अर्थ अनंत सुरक्षितता प्राप्त झालेल्यांना अनंत जीवनाची निश्चिती देण्यासाठी पवित्र आत्मा या शिक्क्याने मुद्रित करीतो. सील म्हणजे शिक्का. जसा कंटेनर यामध्ये सगळा माल भरल्यानंतरच त्याला सील लावण्यात येते. एन्व्हलपला ज्या वेळेला पोस्टात शिक्का मारला जातो तेव्हा काम पूर्ण झालेलं आहे हे प्रगट होते. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना शिक्का तेव्हा मारतो जेव्हा त्यांच्या जीवनात परमेश्वराचे कार्य हे समाप्त होते. इफिस्करास पत्र 4 अध्याय 30 वचन म्हणते, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. पवित्र आत्मा मनुष्यानं ओळखतो आणि तो खऱ्या विश्वासणाऱ्यांना, जे निवडलेले आहेत त्यांना मुद्रित करीतो. कधी मुद्रित करीतो? त्यांच्यामध्ये आपल्या कार्याची पूर्णता घडवितो. जेव्हा देवाला कळते की हा व्यक्ती मला कधीही सोडून जाणार नाही, अशा विश्वासणाऱ्यांना देव अनंत सुरक्षिततेसाठी मुद्रित करीतो. याकोबाचे पत्र 4 अध्याय 8 वचन म्हणते, देवा जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अर्थात सर्व समय आम्ही देवा जवळ असावे ही देवाची इच्छा आहे. प्रार्थना म्हणजे देवाची भक्ती करणे, त्याचा गौरव करणे, कृतज्ञपूर्वक त्याचे आभार मानणे, पाप क्षमेसाठी याचना करणे, पापावर विजय मिळविण्यास सहाय्य मागणे. आमच्या जीवनाचा प्रभूने पूर्ण ताबा घ्यावा म्हणून त्याला आमच्या जीवनात बोलाविणे, आमच्या हृदयाच्या राजासनावर त्याला बसविणे, कारण तोच सार्वभौम आहे, तोच गौरवी आणि वैभवी आहे, तोच आमचा त्राता मुक्तिदाता आहे, म्हणून त्याला प्रथम स्थान देणे आहे. नंतर पवित्र आत्म्याची भूमिका आम्हा ख्रिस्ती व्यक्तींच्या जीवनात आध्यात्मिक दाने देण्याची आहे. अर्थात दाने वरदाने यासाठी देव देतो की आम्ही या पृथ्वीवर ख्रिस्ताचे शरीर म्हणून कार्यरत असावे. अर्थात पवित्र आत्म्याची 9 दाने आहेत, ज्याविषयीचं वर्णन आम्हाला करंथीकरास पहिले पत्र याच्या 12व्या अध्यायात 7 ते 11 वचनात आम्हाला ही 9 दाने वरदाने आढळतात. रोमकरास पत्र 8 अध्याय 26-27 वचन म्हणते, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्ण्याने मध्यस्थी करीतो. प्रियजन हो, या जगात आम्ही विश्वासणारे ज्या वेळेला जगत असतो त्यावेळेला अनेक गोष्टीत आम्हाला पीडा होतात, अनेक विविध परीक्षा दुःखे आमच्या डोक्यावरनं जात असतात, अगणित चिंता आम्हाला भेडसावत असते, कारण प्रार्थनामय जीवन आम्ही जगत नाही. कुठेतरी आमच्या जीवनात आम्ही चालढकलपणा केलेला असतो. अर्थात प्रार्थनामय जीवन ही ख्रिस्ती जीवनाच्या सर्व यशाची चावी आहे आणि सैतानाला प्रार्थनेचे महत्त्व ठाऊक असल्या कारणाने तो अनेक ख्रिस्ती व्यक्तींच्या प्रार्थनामय जीवनावर हल्ला करीतो, विविध प्रकारे हल्ला करीतो, यासाठी की प्रार्थनेपासून त्यांनी दूर व्हावे, दुर्लक्ष करावे, कंटाळा करावा. प्रार्थना ही विश्वाच्या निर्माणकर्त्याशी आम्हाला जोडते. त्याचे महत्त्व जर आम्ही जाणून घेऊ तर आम्ही दररोज नित्य नियमाने सातत्याने देवाच्या चरणी प्रार्थना करण्यास आमचा वेळ देऊ. म्हणून हा पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना आम्ही कशासाठी केली पाहिजे हे आम्हाला ठाऊक नाही, पण तो आत्मा आम्हासाठी त्या कृपेच्या राजासनाजवळ अनिर्वाच्य कण्ण्याने कण्णतो, आमची बाजू मांडतो, मध्यस्थी करीतो. हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये अनंत जीवन घेऊन येतो, यासाठी की मृत्यूची काहीही सत्ता आमच्यावर चालू नये. म्हणून रोमकरास पत्र 8 अध्याय 11 वचन म्हणते, ज्याने येशूला मेलेल्यांतून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो, तर ज्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. म्हणजे पवित्र आत्म्याची भूमिका आम्ही मृत्यू झाल्यानंतरही आम्हाला पुनरुत्थान देण्याची आहे. म्हणून आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांचे हे कर्तव्य आहे की पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने आम्ही भरलेले असावे.
पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आम्हाला प्राप्त झालेला असावा, कारण तो आम्हाला अनंत जीवनात घेऊन जाईल, पहिल्या पुनरुत्थानात घेऊन जाईल. पवित्र आत्म्याचे कार्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला पवित्र करण्याचे आहे. अर्थात आमचे नेसणे, आमचे चारित्र्य, आमचा स्वभाव, आमचा व्यवहार सर्व तो बदलून टाकतो. आमचा संपूर्ण कायापालट करीतो, परिवर्तन करीतो, आमच्या जीवनात स्वर्ग निर्माण करीतो, यासाठी की पवित्र आत्म्याचे फळ आमच्यात निर्माण व्हावे. अर्थात देवाशी आम्हा लेकरांचं घनिष्ठ नाते जोडून ज्या वेळेला आम्ही त्या नातेसंबंधात वाढत जातो, त्यावेळेला आमच्या जीवनात जे पेरले होते कापण्याचा हंगामही येतो. अर्थात फळे भरपूर येतात. हे कार्य पवित्र आत्मा आमच्या जीवनात करीतो. रोमकरसपत्र 5 अध्याय 5व्या वचनात म्हटलेले आहे की पवित्र आत्म्याद्वारे आमच्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. योहान कृषीवर्तमान 13 अध्यायातल्या 35 वचनात येशूने म्हटले, तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रियजन हो, पवित्र आत्मा हा प्रीतीचा आत्मा आहे आणि तो तुम्हाला आणि आम्हाला एकमेकावर प्रेम करण्यास लावतो. ही पवित्र आत्म्याची आमच्या जीवनातील महत्वाची भूमिका आहे. पापापासून मुक्ती देण्यासाठी देह स्वभावावर विजय देण्याचे कार्य आमच्यात तो घडवितो. आमच्या देवाचे भय निर्माण करून आम्हाला पापापासून आवरण्याचे काम तो करीतो. आम्हाला पापाबरोबर, जगाबरोबर तडजोड करू देत नाही. आम्हाला तारणाची महान आशा तो देतो. ख्रिस्त येशूमध्ये आमचे न कोमजणारे अविनाशी वतन काय आहे, आमचे पाचारण का झाले आहे, हे तो प्रकट करीतो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.